ओके, पुढचा सम आहे A13. बघा ब्रॅकेटमध्ये 3 टर्म्स आहेत. पहिल्या टर्मला साइन एक्स आहे, नंतर 1/x आहे, नंतर 1/√x आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कुठं काय सिम्प्लिफिकेशन होत नाही, त्यामुळे मी काय करतो इथं डायरेक्ट काय करतो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन प्रत्येकाला देऊन टाका. इंटिग्रेशन dx प्लस इंटिग्रेशन dx प्लस इंटिग्रेशन dx. ओके, बघा पहिलं कोण आहे, साइन एक्स आहे. दुसरं कोण आहे, 1/x आहे. नंतर कोण आहे, 1/√x ला मी कसं लिहू शकतोय, x⁻⁴ लिहू शकतोय काय, येस. ठीक आहे, क्यूब रूट समजते ना. ठीक आहे, आता इथं बघा तुम्हाला काय काय माहित पाहिजे. साईनचं इंटिग्रेशन काय असते. साईनचं इंटिग्रेशन काढताना तुम्हाला फॉर्म्युला बघायला लागतील. साईनचं असते मायनस कॉस, आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि खाली अपॉन लावायचा असतो, जो असते 1 लिहायची गरज नाही. प्लस 1 समथिंगचा इंटिग्रेशन काय असते, 1 समथिंग लॉग ऑफ समथिंग, लॉग ऑफ मॉड मध्ये समथिंग, आणि त्या समथिंगचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि अपॉन लागायचा. परत अगेन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, समथिंगच्या ठिकाणी एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, तो आपण घेतला तरी काय फरक पडणार नाही. ठीक आहे, आता इथं काय करतो बघा, एक स्टेप एक्स्ट्रा करतो. तुम्हाला हे माहित आहे काय, इथं काय असते बघा, नाही का इंडासिस रूल कुठला स्कूलमध्ये आपण शिकत होतो बघा, तर तो इथं अप्लाय करायचा. 1/a⁻m असेल तर वरती गेल्यावर काय होणार, a⁻−m. ठीक आहे, आता हा एम आहे इथं बघा, 1/a च्या ठिकाणी x आहे, एमच्या ठिकाणी 1/3 आहे. ठीक आहे, असू दे की. बघा आता मी याला करतो x⁻² वरती गेला म्हणजे काय -1/3, आणि dx तर आहे अजून काढलेलंच नाही. हे सगळं सुटलंय पण हे राहिले. हा, पहिले 2 इंटिग्रेशन सोडले, त्याचा प्लस लिहायचा राहिला, एकदम येतो, नो प्रॉब्लेम. बघा आय इज इक्वल टू, मी जर काय करतो बघा, इथं मायनस कॉस एक्सला आणि काय सिम्प्लिफाय करू शकत नाही, कारण ऑलरेडी इंटिग्रेशन निघलेलं आहे. प्लस हे लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स. ठीक आहे, इथं काय होणार, इथं असतोय फॉर्म्युला x⁻n चा फॉर्म्युला काय असतोय, x⁻n+1/n+1, आणि या n+1 खालच्याला एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा, जो असतोय 1. ठीक आहे, ठीक आहे, हा फॉर्म्युलाचा पार्ट झाला. ठीक आहे, इथं करा मग x⁻−1/3 + 1 आपण वरचा फॅक्टर परत खाली कॉपी पेस्ट करा. बघा की इथं n+1 आहे, वरचं खाली कॉपी पेस्ट झाले. 1/3 + 1, आणि याला मल्टिप्लाय करायचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो असते 1, लिहायची काय गरज नाही. ठीक आहे, चला पुढे बघा. फायनल स्टेप, आय इज इक्वल टू -cos x प्लस, तुम्ही हवं तर लॉग पुढे घेऊ शकता आणि मायनस पुढे घेऊ शकता. लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स -cos x लिहू शकता, नो प्रॉब्लेम, कसं पण लिहा. ठीक आहे, हे प्लस वरती काय झालं बघा, x⁻², हे 3 × 1 = 3, 3 - 1 2, x⁻²/3 अपॉन, मग खाली पण काय येणार 2/3. जर काही 2/3 वरती गेल्यावर कसं असते, जसं की आपण शिकलेलो a/b/c म्हणजेच काय, हे c वरती जाते ना, म्हणजे ac/b, तसं हे 3 काय होणार, वरती जाणार आहे. मग मी 3 वरती गेल्यावर 2 खाल्ला तर 3/2 साईडला घेऊ काय, किंवा असंच लिहा, नो प्रॉब्लेम. आय इज इक्वल टू, मी लॉग एक्स पुढे घेतो बघा, लॉग ऑफ एक्स मॉड मध्ये एक्स, हे मायनस पुढे घ्या, -cos x, हे इकडे घेतलं आणि हे इकडे घेतलं, काय वेगळं काय केलं नाही, गोंधळून जाऊ नका. 3 वरती गेला का होणार, या बायजीस प्रॉपर्टी किंवा बायजीस फॉर्म्युला, 3x2/3 अपॉन 2. तुम्ही हवं तर याला अजून काय काय करू शकता, जसं की हे काय, या एक्सला तुम्ही इथं नसते काय, x⁻²/3 म्हणजे काय, तर एक्सचा स्क्वेअरचा 1/3 असं करू शकता. मग 1/3 म्हणजे कसं असते, हे क्यूब रूट ऑफ x² असते, असं काय पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला आता ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. पण बाय द वे आता हे सगळं आपण सॉल्व्ह केलं, इथं प्लस c करतो, हे 3/2 सेपरेट घ्या, नो प्रॉब्लेम, तुम्हाला जसं वाटतं तसं घ्या. ठीक आहे, तुम्ही हवं तर हे 1/3 आत घेऊ शकताय, नाही काय, 1/3 आत घेतल्यावर क्यूब रूट आत येणार आणि त्याचा स्क्वेअर येणार, कसं पण करू शकताय. पण हे माझं इथंपर्यंत असं म्हणणं आहे की हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे.